तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी आलेलो आहे आता ऊसाच्या फळामध्ये। तर मित्रांनो, आज ऊस तोडायची तेवढी काही गॅरंटी नव्हती, कारण इलेक्शन जवळ आल्यामुळं कारखाने 2 दिवस बंद राहणार आहेत असं सांगण्यात आलं होतं। पण सकाळीच फोन आला कारखान्यावरून साहेबांचा की तोडा, कारखाने काय बंद वगैरे राहणार नाहीत। त्यामुळं आज थोडा उशीर झाला। हे पाहू शकता पाठीमागं एवढा ऊस तोडून टाकलेला आहे आणि हा राहिलेला एवढा ऊस आहे ते तोडून टाकायचा आहे। गाडी रात्री 7-8 वाजता भरून दिलेली आहे आणि आता आम्ही सगळे लेबर फळामध्ये तोडायला आलेलो आहोत। पाहू शकता माझ्या पाठीमागं काही जण तोडायला लागलेले आहेत आणि काही जण पाठीमागून हे येत आहेत। तर मित्रांनो, रस्ते तेवढे म्हणजे चांगले नाहीत, फळामध्ये गाड्या जायनात, वली आहेत सगळी रानं यंदा पाऊस काळ जास्त असल्यामुळे। तर मी तुम्हाला दाखवतो पूर्ण प्रकारे रानं वगैरे कशी आहेत काय नाही ते। हे पाहू शकता असे रान आहेत आणि हे अशा प्रकारे पूर्ण रानं दाबायला लागलेली आहेत। गाडी जर फसली तर JCBनंच काढावं लागते, त्याच्यामुळं तेवढी काय रिस्क घेऊन आम्ही फळं म्हणजे तोडीत नव्हतो। तर हे पाहू शकता अशा प्रकारे ऊस तोडणं झालेलं आहे। झालं 2 दिवसाचा ऊस राहिला, ह्याच्यामध्ये 2 ट्रिप होत्यान, त्याच्यानंतर टोळी उचलून दुसऱ्या गावाला घेऊन जायची आहे। बाया ते पाठीमागून भाकरी वगैरे ते घेऊन येणार आहेत। आता बायाली उशीर होणार आहे, कारण आज थोडा उशीर झाल्यामुळं, झोपेतून ते उठायला उशीर केल्यामुळं आज थोडा लेटच होणार आहे। तर पाहू शकता जे ते आपापल्या पातीला लागलेलं आहे तोडायला, आणि मी सुद्धा आता आलेलो आहे। सध्या तोडायला सुरुवात झालेली आहे, पाहू शकता एवढं तोडलंय। सध्या 10 मोळ्या झाल्यात, काही जण पुढे गेलेत, काही जण मागं राहिलेत। घाम खूप यायला आहे। आता 10:45 झालीत। आता कोणी पाणी प्यायला, कोणी लगेला ते चाललेत बाहेर। अशा पाती आहेत। ही माझी पात आहे मित्रांनो। हे एक जणांना तर पार आतमध्येच गेलंय, गोळ पाडलंय। तोडा रे तोडा, आताच थांबलास। अशा प्रकारे तोडायला चालू आहे। गाडीचा माल आज व्हायला जरा टाइमच लागणार आहे, दिवस जाते ह्याच्यामध्ये। पाणी बिनी प्या की रे, केलं अजून बाया आल्या नाहीत। बाया आता येते तर मागून भाकरी ते घेऊन। लातूरच्या पुढे निलंगा ह्या साईडला सगळ्यात जास्त तुरीचं उत्पादन घेतलेलं पाहायला मिळतंय, कारण तुम्ही जिकडं बघाल तिकडं तुम्हाला तूरच तूर दिसते, तूर आणि ऊस। आणि ह्या तुरीच्या दोन्ही साईडमध्ये सोयाबीन तेवढं इकडं पेरीत नाहीत वाटतं, कारण इकडं सगळ्यात जास्त तुरीचंच उत्पादन घेतलं जातं। आता इकडं तूर पाहू शकता किती मस्त आलेली आहे, आणि शेंगा सुद्धा किती अशा छान लागलेल्या आहेत। जमीन एकदम अशी काळी आहे आणि 90 फूट खाली खोलवर काळी जमीन आहे, असं इथलं शेतकरी सांगत होते। मित्रांनो, हे मुकदम आम्हाला पाणी प्यायला बसून आपण तोडायला लागले हो का, कारण आमच्या पाती पुढे आहेत म्हणून। सगळ्यात फास्ट कोयता आहे हो का हे,
डाळ भात खायले आता सध्या जेवण करून आलो नाही. हे दोघं नवरा बायको. पलीकडलं सुपरफास्ट आहे तेव्हा काय सांगा तुम्हाला मित्रांनो. काही बी काम करा नोकरी धराव तिकडे पण इकडे ऊस पडा येऊ नये. लय बेकार कंडिशन. सगळ्यात भारी आहे तुझ्या सोबत आहेत माणसं म्हणून वाटलं शिल्लक. माणसं तोडायला काय इटल इटल पाणी पिर इकडे मी आणलंय. हा ये मला अन्नाच्या पाठल्या 3 माणसं म्हणतात अन्न ऐकत नाही दादा. ना हा ना गंगा अन्नाच्या पाठल्या 3 माणसं आहेत. या लवकर या. आता पाणी पिण्यासाठी ठेपा केला होता. जरा तोडून घाम बी आला होता. ताण बी लागली होती. त्याच्यामुळं आता सगळे पाणी प्यायला बसले होते. पाहू शकता पाती कुणाच्या कशा ते गेल्यात. आता गडी तोडायलेत. बाया मोळ्या बांधायल्यात. इकडं जवळपास 1.5 वायरच्या जवळ माल झाला आहे. आणि तिकडल्या साईडला 1 वायर तोडून टाकलेला आहे. अजून दुपारी 2 वाजेपर्यंत तोडायचं म्हणजे गाडीची भरती होती. या गाडी बहुतेक उद्या सकाळीच येणार आहे 10-11 वाजता. कारण रात्री 8-9 वाजता गाडी भरून दिलेली आहे. आता दुपारचा 1:30चा टाईम झाला आहे. सगळेजण पाणी ते प्यायला बसलेत. काय लावले ए बाबा बंद कर बरं. पिंटूला पाणी पे म्हणावर. पिंटू का घाबरले करायला. पाणी पे म्हणलं नाच्या केरोची पाणी पे रे. मित्रांनो आता 2:20 झालेत आणि आमची माणसं आता सगळी जेवायला निघालीत. गाडीचा लोड जवळपास होता आलाय. सगळेजण आता बाया गडी ते जेवायला चालले. पाहू शकता सगळेजण आता जेवायला निघालीत. अशा प्रकारे माल तोडून टाकलाय सगळा. चला आता मी पण जातो जेवण करायला. लई भूक लागली आहे. तर मित्रांनो आता निघालोय मी जेवण करायला. बाया ते सगळे गडी टोळीवर गेलेत. हे पाहू शकता माझ्या पाठीमागं हे सगळं आता तोडून टाकलाय माल. गाडी संध्याकाळी 12-1 वाजता येणार आहे भरायला. त्यानंतर गाडी भरून द्यायची आणि 2 दिवस कारखाना बंद राहणार आहे. कारण मतदान आहे. त्याच्यासाठी गावाकडे जायचं आहे आम्हाला मतदान ते करायला. त्याच्यामुळे 2 दिवस कारखानासुद्धा बंद राहणार आहे. तर हे असं आमचं ठरलेलं रुटीन असतं मित्रांनो. दररोज सकाळी उठणं, ऊस तोडणं, गाडीमध्ये भरून देणं हे चालूच आहे. तर हे कारखान्याचं काम म्हणल्यानंतर पैसे घेतलेले असतात. काम तर करावंच लागतं. थोडंफार कमी जास्त झालं तर काय नसतं. पण ह्या कामामध्ये जेवढं आपण फास्ट काम करताना तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं. कारण इथं माणसं चांगले असले संगतीला तर सपाजून घेतात. जर नसलं तर मग आपली पात आपण एकट्यानंच तोडीत बसायचं. ते आपल्याला घेऊ लागत नाहीत काही नाहीत. मग त्याच्यामुळं आपण हत्या प्रयत्नानं आपल्याला जेवढं फास्ट होतं तेवढं आपण ऊस तोडायचा आणि आपली पात पुढं घालायची. जर महाग राहिलो तर मग काय नाही. हा घेऊ लागतात 1-2 वाफ्यानं आपण महाग राहिलो तर घेऊ लागतात. समजा आपण सगळेच महाग राहिल्यावर कोणीच घेऊ लागत नाही. त्याच्यामुळं आपण आपल्या पद्धतीनं ऊस तोडायचा असते. तर आता जेवण ते करून दुपारून उठून अजून 1 झटका हाणायचा आणि मग गाडीचा माल होतोय. पुन्हा संध्याकाळी मग निवांत हे करायचं. स्वयंपाक ते टोळीवर जायचं. तर दाखवतोच मी तुम्हाला पुढं काय काय होणार आहे ते.
ते पाहू शकता तिकडं आमची टोळी ती आहे, तिकडं बसविलेली आहे टोळी. आणि हे साईडला गॅस एजन्सीचा हे आहे, स्टॉक करतात गॅसचं तिथं. हे अशा प्रकारे पूर्ण फड आहे. आता जेवण ते सगळेचे झालेत आणि आता डबल ऊस तोडायला लागलेत सगळेजण. पाहू शकता कुणी यायला लागलंय, कुणी कोयते घेऊन यायला लागलेत, तर कुणी पातीला लागलेत. आता थोडं घंटाभर तोडायचं आणि ह्या गावात बाजार भरतंय आज. पुन्हा सगळेजण बाजारला जाणार आहेत. बाया येतात मागून पाणी पिणी भरून, कपडे वगैरे वाळू घातलेले ते काढून मागाला पसारावरून बाया येतात. तोपर्यंत गडी आता तोडायला सुरुवात करतात. गाडीचा माल झाला आहे आता 30-40 मोळ्या तोडल्या की माल थोडा शिल्लक राहते, म्हणून हे तोडायचं आहे. पाहू शकता फड आता संपत आला आहे. 1-2 दिवसाचा राहिला हे फड. त्याच्यानंतर टोळी उचलून दुसऱ्या फडात घेऊन जायची आहे. मित्रांनो, आता दिवस पूर्ण मावळून गेला आहे आणि काही जणांच्या पाती लागल्यात, काही जणांच्या राहिल्यात. तुम्ही पाठीमागं बघू शकता, लागल्यात 2-3 जणांच्या, काही जणांच्या राहिल्यात. इकडं अर्धा वाफा आहेत, कुणाची 1-1 वाफा राहिलेली आहे. हे दुपारून माल तोडला आहे मित्रांनो. आणि आत्ता गाडी रात्रीच्या 12 वाजता खाली होणार आहे. गाडीला आपल्या टोळीवर यायला 1 तास लागतो आहे, म्हणजे 1-1.5 वाजता गाडी आपल्यापाशी येणार आहे आज रात्री. गाडी रात्रीची जरी आली तरी गाडी भरून द्यावाच लागते, कारण जमत नाही. आता रात्र झाली, झोपू सकाळी उठून भरून देऊ असलं इकडं जमत नाही. गाडी बेरात्री कवा बी उजा ते आपल्याला माल असल्यानंतर भरूनच द्यावं लागते. तर आता सध्या सगळा दिवस मावळून गेला आहे आणि आता लेबर ह्या गावामध्ये बाजार असतंय म्हणा. आज सोमवार आहे, तर सोमवारचा बाजार भरतं ह्या गावामध्ये. आज आम्हाला येऊन 8 दिवस झालं आहे साधारणतः. तर सर्व म्हणजे माळवं ते संपलं आहे, फक्त डाळीन तेच राहिलं आहेत खाण्यासाठी. तर लेबर म्हणले आता जाऊन गावातून माळवं वगैरे काय घेऊन येऊ. त्यासाठी आता सगळेजण टोळीवर गेले. टोळीवर हातपाय वगैरे धुवून सगळेजण आता बाजारला ते जाणार आहेत. तर मी तुम्हाला आता इथं तोडलेला माल पूर्णपणे दाखवतो, किती दुपारून आम्ही माल तोडला आहे आणि काय काय केलं आहे. तर हे पाहू शकता पूर्णपणे दिवस असा मावळून गेलेला आहे आणि दुपारून माल तोडलेला हे पाहू शकता तुम्ही. पूर्ण गाडीचा लोड आज फुल झालेला आहे. गाडी कवा पण येऊ जातीला उभं राहू द्यायचं नाही. हे पाहू शकता इकडं अशा पाती लागलेल्या आहेत आणि हे आज दुपारून तोडलेला ऊस आहे. झालं हे फळ आता 2-3 दिवसच राहिलं आहे, 2 दिवस जास्तीत जास्त. त्याच्यानंतर टोळी उचलून दुसऱ्या गावाला घेऊन जायचं आहे, कारण इथं ऊस वगैरे तेवढे काही चांगले भेटणार. जेवढा ऊस चांगला असेल तेवढं वजन चांगलं येतं आहे आणि वजन चांगलं आलं तरच आमचा धंदा होणार आहे. नाहीतर उगाच कसले पण ऊस तोडून वजन येणं गेल्यानंतर घेतलेले पैसे फिटायला पाहिजे किंवा त्या पैशाचं काम व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.